ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरींची कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पैठण ते पंढरपूर या दिंडीमध्ये आजचा जो दुपारचा जो विसावा होता तो बीड जिल्ह्यामधील शिरूर कासार या शहरामध्ये होता. शिरूर हे तालुक्याचं ठिकाण आहे. आणि आम्ही ते एका घरी आलो तर ते आई बाबा आहेत ते आजोबा आजी यांनी आमचं चांगलं म्हणजे आम्हाला फराळाचं दिलं आणि त्यांचा काही अनुभव आपल्याला म्हणजे शेअर करावा असं मला वाटला. कारण त्यांची सेवाभावी वृत्ती ते आम्हाला इथे घेऊन आले, फराळाचं वगैरे दिलं. आणि हे बाबा जे आहेत यांनाही फार आवड आहे म्हणजे परमार्थाची. तेव्हा मी त्यांना असं म्हणेल बाबांना की बाबा तुमचं आम्हाला सर्व व्यवस्थित माहिती सांगा. तुम्ही कधी तुमचा जन्म झाला, तुमचं जन्मगाव कुठलं, त्याच्यानंतर पुढे बघू आपण. हां, तुमचं नाव सांगा पूर्ण. भास्कर विश्वनाथ दगडे. माझं जन्मगाव कुंभारी पिंपळगाव आजोळ मामाच्या गावी जन्म झाला. अच्छा. आणि कधी कुंभारी पिंपळगाव तालुका. जन्मतारीख किती? 25/4/1947. मग आता किती वर्ष चालू आहे तुमचं वय? 79 वर्ष झाली. 79 वर्ष. आजी तुमचं नाव सांगा. मानंदा भास्कर दगडे. हां. तुमचा जन्म कुठं कधी झाला? रानात जवळा. अच्छा अच्छा अच्छा. तालुका जामखेड जिल्ह्यात. बरं, तुमचं नंतर मग लग्न कधी झालं तुमचं? 1952. 52 साली. इथे शिरूरला आला. अच्छा अच्छा. शिरूरला झालं. शिरूरला डिव्हिजन. अच्छा अच्छा. आणि मग तुम्ही किती शिक्षण झालं तुमचं? माझं मॅट्रिक पास झालं. कधी झालं मॅट्रिक? 1952. आणि आधी तुमचं काय शिक्षण झालं? 6वी. 6वी. मग तुम्ही शिक्षण झाल्यानंतर तुम्ही नोकरीला काय काय काय? काहीच नाही. बऱ्याच ठिकाणी यशच नाही आलं. नाही आलं. मग तुम्ही काय केलं? तुम्ही भांड्याचा व्यवसाय. ओके, भांड्याचा व्यवसाय केला. मग आता तुम्हाला मुलं मुली किती आहेत काय? 2 मुलं 1 मुलगी. 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी. तिघांचे लग्न झाले. तिघींची लग्न. मुलगी कुठं दिली तुमची? मुलगी बीडला. बीडला दिली. आणि मुलं इथंच आहे त्याचं गाव? मुलं म्हणे माझं मुलं सेपरेट राहतात. आमचे थोडं घर बांधलं सरळ. ओके. आणि तुम्ही दोघं इथं आता? आम्ही आमची सरळ. बरं, तुमचा दिनक्रम जे आहे, दिनक्रम म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किती वाजता झाल्यानंतर उठतात? सकाळी 5 वाजता उठतो. तुम्ही दोघं 5 वाजता? नाही, ते नंतर. अच्छा अच्छा. तुम्ही 5 वाजता उठता. आणि मग काय करता? कसं फिरायला. मग पुढे काय करता? त्या थोडासा प्रवास करतो. हा, म्हणजे आपलं चालत, हा म्हणजे शरीर वगैरे म्हणजे चालायला बरोबर. हा, पुढे नंतर काय आंघोळ नाही. वगैरे स्नान करायचं, गाथा पूर्वी वाचायची. दररोज गाथा वाजता? रोज गाथा. दर्शनाला जाते. एक पान. एक अध्याय. गीतेचा एक गीतेचा एक अध्याय वाजता. का? गीतेचा एक अध्याय वाजता. हा, गीताचा एक अध्याय वाजता. गीतेचे एक. आणि नंतर मग काय हरिपाठ वगैरे नंतर संध्याकाळी म्हणतात. 4 वाजता. 4 वाजता हरिपाठ म्हणतात. राम रक्षा घेतो. राम रक्षा घेतात. हनुमान चालीसा, राम रक्षा घेतात. म्हणजे हे तुम्ही दोघंही असे हा कार्यक्रम नाही उपक्रम. सकाळी 4 नसतो. अच्छा, बरोबर. मला काम असतंय. बरं, आजी तुमचा काय उपक्रम आहे? तुम्ही काय करता? मी काय नाही आज मशीन काम करते. मशीन काम पण करता काय? हा. म्हणजे सर्व ब्लाऊज वगैरे शिवता? नाही मग? पिशवी आहे, बाजारात. रेडीमेड. पिशव्या शिवता. म्हणजे तुम्ही या वयातही थोडंफार उपजीविकेचं साधन कापड करते मी. अच्छा अच्छा. लय सगळं करते मी. जे येईल ते लाडू नाही, करते. तुमच्या मी बघितलं आता तुम्ही फराळाचं केलं की तुमच्या हाताला चव आहे हा. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी आवडीने तुम्ही करता. आवड आहे म्हणूनच ना. आणि कसं आहे गीतेमध्ये कर्माला महत्व दिलेलं आहे. गीतेमध्ये कर्माला महत्व दिलेलं आहे. आणि शेवटपर्यंत आपल्या वाट्याला जे कर्म आलंय तेच भोगावं नाही नाही ते करायचंय. करावं नाही. आता ते आपण मागे कर्म केले तर आता भोगतोय. आता इथून पुढे तुम्ही चांगलं कर्म करायचं तर चांगलं मिळालं पुढे. आणि मला ह्याही वयामध्ये तुम्ही इथे तुमच्या दोघांचा एकमेकाला साथ आहे. आणि खरं म्हणजे वृद्धपणे जे पती पत्नी आहेत हे एकत्रित राहावे फार महत्वाचे आहे. कारण काय काही कमी जास्त पतीला वाटलं तर ती उठू का मोबाईल आला. हा, तर ते 12 वेळेस पंढरपूर गेले. ओके ओके. 12 वेळेला गेलेले. 12 वेळा चक्कर झाला. तुम्ही तुळशीची माळ कोणाकडून घातली? माळ कोणाकडून घातली?
काय नाही असं विकत घेऊन घेतलं. आणि स्वतःच घातली हा. काय कोणी गुरु नाही केलं नाही, गुरु केलेलं आहे कोण? रामदास शिंदे. रामदास शिंदे. रामदास बरं मग आता तुमचं जे जीवन आहे तुम्हाला काय वाटतं आता कसं आपल्या पाठीमागून जर का तुम्ही बघितलं पाठीमागचं बघितलं तुम्ही हा. की तुमचं आयुष्य कसं तुम्हाला वाटलं आईच्या आतमध्ये मला आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, मामा नाही, मामी मी ऐकलं एकटेच आहे एकटं नाही. पण मला सांभाळलं चुलत्याने आजीने. अजून आई वडिलांनी मला दुःख जाणवत नाही. अच्छा म्हणजे चुलत्याने एवढं नाही हा भावकी चांगली. भावकी चांगली आहे. दादा आहे तर ठिकाणी व्यवहार करायचं मी लहान असताना आई वडील वाढले मी पाहिले सुद्धा नाही. हो. त्यांनी मला पाऊस नाहीये. जमीन दिली, जागा दिली. नाही बरं तुम्हाला असं आता नवीन जी पिढी आहेत आपली हा? हा आहेत ना गोड. नवीन नवीन मुलं आहेत हा. त्यांना तुम्ही काय सांगाल बा असं काय सांगता येत नाही नाही असं नाही तुम्ही काय काळ वाईट आहे हो. नाही काळ वाईट आहे जाऊ द्या परंतु काहीतरी चांगलं पण आहे ना काय चांगलं मुलं नाही, चांगली नाही, आहेत. काय, काय, मुलं काय, चांगली. काय, काय, काय. आपण म्हणतो सगळंच वाईट निघालं असतं तर मग वाईटच झालं असतं हा. पण वाईटच चांगलं काही आहे. आता हा तुमचा भक्ती मार्ग आहे हा. पालखी तुमच्या गावातून जाते हा. हे तर चांगलं आहे ना नाही हा. तर- त्याच्यामुळे जग हे वाईट आपण बघा आपण बघण्यावर आहे हा. हा बघ आपण चष्मा लावला काळा लावून जसं एकदा असं झालं होतं सभेमध्ये कृष्णाने हे म्हणजे हा कृष्णाने विचारलं युधिष्ठिराला जा रे म्हणे याच्यात कोण वाईट माणूस आहे तो शोधून काढ दुर्योधनाला विचारलं होतं. नाही नाही कृष्णाने विचारलं याच्यातला हा, कोण वाईट आहे बघू नये धर्मराज कोण तर तो होते? गेला आणि सगळेच सज्जन आहे म्हणे. आणि नंतर मग दुर्योधनाला विचारलं त्याने की नाही नाही कोण सज्जन आहे बघ म्हणे तो म्हणे सगळे वाईट आहेत म्हणे म्हणजे असं आहे म्हणजे जशी दृष्टी तशी सृष्टी नाही मुलं चांगले आहेत. बरं मग तुम्ही आता तुम्ही दोघांनाही सांगतो मी की तुम्ही आता हे जे नवीन मुलं आहेत त्यांचे आता लग्न होत आहे नातू लग्नाला आलेत मुलं त्याचे. बाकीचे नातू लग्नाला आले. नाही नाही बरोबर आहे बाकीचे जे आता नवीन पिढी आहे हम्म. ज्याचं आता नुकतंच लग्न होणार आहे हा. आणि मग त्यांना तुम्ही काय द्याल सल्ला द्याल ते काय आपलं सहल थकलं नाही 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 त्यांच्या आईच्या नाही नाही बरोबर आहे तरी पण तुम्ही नाही नाही तरी तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना ते संस्कार आहेत ना, ते आता ऐकत नाही. तुमचं ऐकत नाही, नाही नाही. तरी समजा तुम्ही काय सांगाल नाही, जाऊ द्या चांगलं समजा, वागा. ऐका चांगलं तुम्ही- वागा, चांगलं शिका, अच्छा आणि चांगली संस्कृती. चांगलं वागलं तर चांगलं फळ. जुने विचार आहेत. बरं तुम्ही आता म्हणजे तुम्हाला असं ठीक आहे वाटतं आपल्याला की आपली मुलं आपल्या बरोबर राहावीत हा. परंतु त्याला नाईलाज असतो नाही, काही गोष्टी हा, त्याला असतात. काय हा तर तुम्हाला काय थोडं वाईट वाटतं का मग असं वाईट वाटतं नातू जवळ असावे वाटतं. असं वाटतं कारण का तुम्ही असं बोलले की तुम्हाला कोण नाही हा? आई तुम्हाला कोणच नाही होतं ना अगोदर तुम्हाला आई नव्हती वडील नव्हते कोण नाही. कोणच नातेवाईक नाही मामा नाही आणि याच्यातून तुम्हाला आता तुम्हाला नातू झालेलं आहे हा. तुम्हाला नातू साहजिकच लग्नाला आले, लग्नाला. हा तुम्हाला साहजिकच वाटणार ना ते माझ्या बरोबर पाहिजे बा. असावं वाटतं जवळ. हा, पण ठीक आहे ते कधी कधी भेटायला येत असतील ना येते कधी येते आता येते 15 दिवसाने आता सण येतात. नाही आमचा कुलाचार असतो. हा आषाढी अमावस्या अच्छा आणि फाल्गुन वद्य अमावस्या हा. कालिका मातेचा अच्छा तेव्हा येते तर. तेव्हा भेट होते तेव्हा भेट होते. येते ते मध्ये आधी पण येते पोरं नातू आणि येते मावशी येते त्यांच्याकडे येतात. येते येणं जाणं आहे बोलणं आहे पैसे देणं घेणं सगळं आहे पण सगळं फक्त तिथं नाही राहायला. चालेल आणि उलट बरं आहे हा. हे तुम्ही लांब राहताना असं आहे बघा दुरून डोंगर साजरे हे सगळं खरं आहे पण आता माझं 65 वय आहे. नाही बरोबर त्या वयात तुम्हाला काम आता करावं लागतं ना. काय करावं लागतं ते आता मग त्याला काय इलाज इलाज नसतो. नाही, हा. पण काय आहे बघा तुमच्या दोघांचंच करायचंय हा. थोडं करायचं हा. याच्यामध्ये बघा तुकोबारायांचा काय अभ्यास असेल बघा तुकोबारांनी एका ठिकाणी म्हटले फलकट तो संसार येथे सार भगवंत हम्म. हे सगळं सार देवच आहे बाकी काय? पंढरपूरला एका वर्षात 11 वेळा जाऊन आलो. अच्छा हो का वा. पैसे नाही पण पंढरपूरला जाऊन आता हे ऊन होतं नाही म्हणून नाही तर नाही म्हणलं आता श्रावण महिन्यात नेईन म्हणून.
बरं आजी तुम्ही आता तुमच्या याने एका 5-6 जण म्हणा आपण बंद करू. मनापासून 5-6 जण म्हणा. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दाने जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमीर जावो विश्वसुधर्म सूर्य पाहो जो देवांसी तो ते लावो प्राणिजात वर्षते सकळ मंगळी विश्वनिष्ठांची मांद्याळी अनवर्त मंडळी भेटो तयावता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे पियुषांचे चंद्रमेघे अलांछन मार्तंड जेता पहिन सदाई सदा सर्व सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ती लोकी भजी द्वारी पुरुषी अखंडित अनेक पहिले विशेष लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय होवारिजे एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांती 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 शांती.